6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:15 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन उद्या शुक्रवारी 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती शिवानी दाणी बखरे यांना अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते अर्थसंकल्पाची माहिती माध्यम प्रतिनिधींना देतील. ऐतिहासिक दांडी यात्रेत सहभागी स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे. 1930 मध्ये आजच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात दांडी यात्रा काढण्यात आली होती. या चळवळीनं सत्य आणि अहिंसेच्या आदर्शांद्वारे देशव्यापी स्वावलंबनाची भावना निर्माण केल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. शेतीमध्ये बियाणं पेरण्यापासून ते पीक प्रक्रियेपर्यंत महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांचा सहभाग धोरण निर्मितीत वाढायला हवा, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. शेती आणि अन्न प्रणालीत महिलांची भूमिका या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. शेती आणि संलग्न उपक्रमांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या शेतकरी महिलांच्या कार्याची महती त्यांनी सांगितली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित जगातील पहिला बोलणारा श्री गजानन विजय ग्रंथ टॉकिंग बुक ग्रंथ साकारण्यात आलाय. या ग्रंथाचं लोकार्पण 15 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता नागपुरातील रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित JSW स्टील प्रकल्पासाठी सुपीक जमीन अधिग्रहित करण्याच्या आदेशाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून धरणे दिले. या प्रकल्पासाठी सुमारे 3,504 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. सर्व शासकीय कुणबी OBC कृती समितीच्या वतीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्यानासमोर OBC समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आलं. जातनिहाय जनगणनेत OBCंचा समावेश, शेतकऱ्यांसाठी कर रद्द करून 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणं तसंच OBC विद्यार्थ्यांना UGCच्या सवलती लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.